मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। याच पार्श्वभूमीवरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पीडित देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली। 1 वर्षाच्या आत या प्रकरणामधील आरोपींना फासावरती लटकवू असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता। मात्र या प्रकरणामध्ये दिरंगाई होतीये असा आरोपही जरांगेंनी केला। तसंच पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आरोपी सुटल्यास थेट राज्य सरकारला इशाराच देऊन टाकलाय। ज्या दिवशी हो सुटल त्या दिवशी बीड जिल्हा बेमुदत बंद ठेवायचा। त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण राज्य बंद ठेवायचं। लोकांत चर्चा झाली, आता ह्यो असं का घडून आणतोय? ह्यो परळीवाला सरकारमध्ये फडणवीसांच्या राहून हे सरकारनं शोधायला पाहिजे की तो असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची। जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही। राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।